दररोज बोलणारे वाक्य मराठीतून इंग्रजीमध्ये. आज आहे आपला इंग्लिश स्पीकिंग सिरीजचा डे 13. तर मंडळी, इंग्रजी वाचायला येतंय, बोलायला येत नाहीये, समजतंय पण बोलू कसं कळत नाही. तर भीती बाळगायची गरज नाही. कारण इंग्लिश स्पीकिंगची ही वाक्य आपल्या लर्न विथ सुची चॅनलमध्ये मी अगदी सोप्या भाषेत करून सांगत आहे. मराठीतून इंग्रजीमध्ये कसं बोलायचं ते शिकवत आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करून ठेवा. आणि या वाक्यांची जे मी डेली तुम्हाला सांगत आहे, ती वाक्यांची रोज बोलायची सुद्धा प्रॅक्टिस करा. तुमचं नक्की इंग्लिश इम्प्रूव्ह होईल ह्याची मला खात्री आहे. चला, इंग्लिश स्पीकिंग सुरू करूया. हे नीट पकड. पकडला म्हणतात होल्ड. ठीक आहे. तर हे नीट पकड कसं म्हणणार? होल्ड इट केअरफुली. होल्ड इट केअरफुली. त्याला पाडू नकोस. ठीक आहे. डोंट ड्रॉप इट. त्याला पाडू नकोस. डोंट ड्रॉप इट. ठीक आहे. हे खूप महाग आहे. महागला काय म्हणतात? महागला काय म्हणतात? एक्सपेन्सिव्ह म्हणतात. ठीक आहे. दिस इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. कसं वाचणार? दिस इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. हे खूप स्वस्त आहे. स्वस्तला काय म्हणतात? चीप. ठीक आहे. तर दिस इज व्हेरी चीप. दिस इज व्हेरी चीप म्हणजे हे खूप स्वस्त आहे. एक्सपेन्सिव्ह महाग, चीप म्हणजे स्वस्त. मला याची गरज आहे. ठीक आहे. गरजला काय म्हणतात? नीड. ठीक आहे. मग कसं म्हणणार? आय नीड दिस. मला याची गरज आहे. आय नीड दिस. ओके. नंतर मला याची गरज नाही असं कसं म्हणणार? आय डोंट नीड दिस. इथे तुम्हाला डोंट यूज करायचं आहे. ठीक आहे. आय डोंट नीड दिस. ओके. समजलं ही वाक्य? आय नीड दिस, आय डोंट नीड दिस. नकारार्थी वापरायला तुम्हाला डोंट यूज करायचं आहे. मला एक काम करायचंय. ठीक आहे. एक काम करायचंय. मग कसं म्हणणार? आय हॅव टू डू वन टास्क. इथे तुम्ही वर्क सुद्धा वापरू शकता. आय हॅव टू डू वन वर्क. ठीक आहे. तर मी इथे लिहिलेलं आहे आय हॅव टू डू वन टास्क. ठीक आहे. समजलं? मला खूप काम करायचंय. ठीक आहे. मला खूप काम करायचंय. आय हॅव टू डू लॉट ऑफ वर्क किंवा आय हॅव लॉट ऑफ वर्क टू डू असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. आय हॅव लॉट ऑफ वर्क टू डू. मला खूप काम करायचं आहे. तुला काय झालं? आपण विचारतो ना, काय झालं तुला? व्हॉट हॅपन टू यू? कसं म्हणणार? व्हॉट हॅपन टू यू? तुला काय झालं? व्हॉट हॅपन टू यू? ठीक आहे. हॅपन म्हणजे होणे, घडणे. तुला काय झालं? ठीक आहे. काही झालं नाही मला. ठीक आहे. समोरचा जर विचारलं, तुम्ही विचारलं काय झालं, तर काही झालं नाही मला. नथिंग हॅपन टू मी. कसं म्हणणार? नथिंग हॅपन टू मी. नथिंग हॅपन टू मी. ओके. कळलं? नंतर सगळं ठीक आहे. एव्हरीथिंग इज फाईन. सगळं ठीक आहे. एव्हरीथिंग इज फाईन. समोरचा जर म्हणाला सगळं ठीक आहे, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? एव्हरीथिंग इज फाईन. काहीतरी ठीक नाही. तर त्याला म्हणायचं काहीतरी ठीक नाहीये, तर कसं म्हणणार? समथिंग इज नॉट राईट. समथिंग इज नॉट राईट. समजलं? पुढे. मला छान वाटत आहे. आय एम फीलिंग बेटर. ठीक आहे. मला छान वाटत आहे. आय एम फीलिंग बेटर. तर मंडळी, समजली तुम्हाला आजची वाक्य? ही वाक्य तुम्ही एका वहीत लिहून ठेवा. रोज बोलायची प्रॅक्टिस करा. आरशासमोर उभे राहा, पण कॉन्फिडेंटली बोला. कुठल्या शब्दाला काय बोलतात हे समजून घ्या आणि नक्की प्रॅक्टिस करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच.